तर नमस्कार, स्वागत आहे गोवा पार्ट 2 मध्ये. तर जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आता मंगेश मंदिरला निघालोय. पुढनं वळवतोस का काय? स्कूटी काढू काय रे? नाही इथे सोडे आवडत ना तुझ्यामुळं काय सांगितलं ते रस्ता चुकला. तिला तर काय माहित रे, जड बघितले. त्याच्या हातातच आहे सांगितलं. आता भैयाला मॅप मी सांगालो ह्याच्यामुळे आम्हाला 3 किलोमीटर उलट्या वाजून यायला लागलेलं हायवे खालनं पुला खालनं. दोना पावलं इथलं ठिकाण आहे काय ते बघायला आलोय. तिकीट काढ्या आणि जावे. यांचं सगळ्यांचं फोटो बिटो काढल्यात. जावे जरा पुढे दाखवत होतो पुढचं. चला अजून वर जायचं. वरनं लय भारी दिसते. चलो वर अजून आला शेवट टॉपलाच आहे. त्या बाजूला पप्पांचं रुपये उभारले. शपथ दिदे मारेत ना उडी खाली. उडी मारेत ना खाली. चला आता निघालोय आम्ही खाली. आणि पप्पाने वया घेतात खाली. इथं बल उपासलाय आणि इथनं पळत गेलाय सिंगम. बल उपासला इथनं आणि इथनं लाईट बघितलं असेल की पिक्चर. इथंच फिरवले गाडी. इथं गाडी फिरवलेली गोल. आणि इथं बालाचा टाम होता ते उपसून असा पळत गेला मारायला. तर आता आपण दोना पावलं सोडून मंगेश टेम्पलकडे जाणार आहे. पुढं गाड्या आम्ही पार्किंग केल्या तर तिथं जाऊया. भैया गेलाय गाड्या नाही त्या तिथं गाड्या पार्क पुढे. तिकडं गाड्या भैया गाड्या बसतो तर आम्ही बसतो. दीदी दीदी मम्मी ते बसले. दीदी मम्मीची मोठी बहीण नंदा मावशी. नंदा मावशी म्हणजे दीदी मम्मीची मोठी बहीण, आमच्या मोठ्या काकीची मोठी बहीण. थांबलोय अजून. भैया जायचाच आहे पप्पा. आता आम्ही सेंटा क्रूज चर्चला राहिलोय. तिथं पलीकडच आहे. तुम्हाला दाखवतो. तेच चर्च आहे. आता इथनं आत एंट्री. तिथं दरवाजा आहे. तिथनं आत एंट्री. अरे इकडे सकाळ्या लावली. आपण गेलतो मग तिथनं. मी मगाशी म्हणतो तिथनं एंट्री आहे. काय तर रोखच आहे सांगते. ट्रेन आमच्या सगळ्यांचा पचका झालाय. आता चर्चेच बंद आहे. येते एंट्रीच नाही आता. होय बाप्पा. होय होय. आता काय करायचं? 5 वाजता रविवारी 5 वाजता उघड. मित्रांनो आता आम्ही निघालो मंगेश टेम्पल बघाय. 400 किलोमीटर चालायचं आहे. 400 मीटर 400 मीटर चालायचं आहे. तर इथं अशा प्रकारचा नजारा आहे. व्ह्यू. हे शंभू महादेवाचं मंदिर आहे. अशा तऱ्हेनं मंदिरात होतो. आणि मी बारकी चड्डी घातलेली. मग चड्डी अलाउड नाही त्यामुळे आता लुंगी घातली. 20 रुपयाची लुंगी घ्यायची आणि घालायचं आणि दर्शन घ्यायचं. चला कॅमेरा बंद करतो. माझा पचकात आला असता सुन भाई. तर काही नसतं तर गाडीत तरी बरं मी पॅन्ट घेऊन आलतो मोठी. लुंगी ते नसते तर मला चालत जायला लागला असता अर्धा किलोमीटर. पॅन्ट घालून मोठी का अरे वल्लाही सगळे तरी ओढली तर पाहिले तरी बरोबर. लुंगी वल्ली झाली असते त्यांची. 20 रुपये दिले. चला मंदिरात दर्शन घेतले महादेवाचं. जाऊया आता. आता आम्ही बाथरूमला गेलो. तिथं माणूस बाथरूमला एका माणसाला 5 रुपये. त्याला मराठी येत नाही. मी भैयाला म्हटलं कोरनेवेन पळून जाऊया. त्याला काहीच कळालं नाही. बाय तसं करायला पाहिजे होतं आपण. काय त्याला कळालं नाही रे पळून जाऊया म्हटलं. अरे कुठे गेले ते?
पुढं पण दिसणार. तर मित्रांनो आता आपण आलोय नवतारा रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करण्यासाठी. आता मागवलंय टोमॅटो उत्तापा मागवलाय. आता येईल थोड्या वेळात 10 मिनिटं झालं. असं काय तर रेस्टॉरंट असं आहे. असं त्याच्यानं 15 मिनिटं थांबल्यानंतर आले ऑर्डर. घेऊया आता करून नाश्ता. बिल करायचं आता. किती झाले रे बिल? बिल किती झाले भैया? नाश्ता वगैरे केला 600 रुपये बिल झाले. एक नंबर नाश्ता मिळतो. मित्रांनो आता आम्ही निघालोय बागा बीचवर. तारक मेहता मधला बागा बीचवर निघालोय. आता कपडे बिपडे घेतल्यात भयानं घातल्यात. आलोय बीचवर आता. तर गर्दी नाही एवढी तिथे. अजिबात गर्दी नाही तिथे. हे कोण वाहून गेले आहेत पाण्यात चप्पल इथं टाकून. मला हसू करत त्या दुकानातले आले. भैया आपण पहिल्यांदा कपड्यांना गेलो माहिती आहे का तिथं. ती म्हटली बाबा 350 देतो तुम्ही घेऊन जावा. मी तिथं त्यांचं दुकान आपलं असल्यानं मी पण म्हणालो तुम्हाला हो घेऊन जाऊ की देतो 300ला. येऊ शकतो. खाली ती कपडे घाल्या आणि ती कपडे घाली आणि आज जाऊया निवांत. आता माझी इथं पाण्यात पोहतो की तिथल्या इथं ते कपडे तर बदल्या. म्हणजे आम्ही आणले किती कपडे दिसतो की फोटो काढायला घातले ती. हे काय करूया आता आंघोळ बिंघोळ करून आलो समजा निवांत. मग निवांत काय गर्दी नव्हती काय नव्हतं. काय ऑफ सीझन होता नाही त्यामुळं ते कोणीकडनं जायचं आता. ते नाही आलोय बाहेरच आलोय. त्यांना सांगितलं त्या वाटेनं गेलो आणि तिथं गेलो आणि आता हॉटेलच होतं. वाटच बंद. भैया गेलाय गाड्या नाही. आता आम्ही तर थांबलोय भैयाची वाट बघत. भैया गाडी घेऊन आलो बसायचं आणि घरला जायचं. आलाय गाडी घेऊन. चला आता बुशाने घरला जाऊया. अशा तऱ्हेने गाडी पार्क करून आता घराकडे निघालोय आम्ही. घरात गेलो आंघोळ करूया. घराला कुलूप असणार. आता सायली मागं शॅम्पू नाही. घराकडे आलोय. पावसाचं पण आगमन झालं आता. तर हे कपडे काढायचे आता धुवायचे टाकायचे. वाळू झाले कपड्याचं. तर भेटूया पार्ट 3 मध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून टाका.